श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा म्हणजेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा महिना आहे. या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आई बहिणी आपल्या घरातल्या स्त्रिया हे महालक्ष्मीचे व्रत करत असतात. आणि हे व्रत असं आहे की ते केल्याने आपल्या जीवनामधले जे प्रश्न असतात ते प्रश्न अलगदपणे कमी होत असतात आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहते. महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना माहितीच आहे. महालक्ष्मीचे वचन आहेत की आपण वाईट दिवसामध्ये ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचं स्मरण म्हणजेच त्यांचं नाव घेत असतो, वाईट दिवसांमध्ये आपण त्यांचे उपासना करत असतो, वाईट दिवसामध्ये आपण हे व्रत करत असतो, त्याचप्रमाणे जर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली आणि आपल्याला तरी पण माता लक्ष्मीला विसरायचं नाही आहे. माता लक्ष्मीची कृपा सदैव जन्मजन्मी आपल्यावर राहावी यासाठी कायम तिचे व्रत करायला हवे. हे व्रतांचं महत्त्व खूप आगळंवेगळं आहे. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने या व्रतांची पूजा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 किंवा 5 गुरुवार पडत असतात आणि आपल्याला दर गुरुवारी माता लक्ष्मीचं अधिष्ठान मांडून कळस भरून त्यांची यथासांग पद्धतीने पूजा करायची असते. माता लक्ष्मीची पूजा ही खूप महत्त्वाची आहे आणि खूप सोपी आहे. प्रत्येकाला वाटत असतं माता लक्ष्मीची कृपा माझ्या परिवारावर राहावी आणि घरची स्त्री जरी कोणाला तिचं केलेलं दिसत नसेल पण ती नेहमी घरच्यासाठीच तळमळत असते आणि घरची स्त्री म्हणजेच घरची गृहलक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते आणि ती तिच्या वतीने सर्व प्रयत्न करतच असते. महालक्ष्मीच्या ग्रंथामध्ये जी कथा आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मीचे वचन आहेत की कधीही आपण आपल्यावर संपत्ती आल्यावर देखील उतू नये, मातू नये, घेतलेला वसा टाकू नये. त्याचा अर्थ असा आहे की आपण दुःखात ज्या वेळेस देवीची भक्ती करतो तर श्रीमंती आल्यावर आपण तिला विसरू नये. नाहीतर चंद्रकला देवी राणीसारखं आपली व्यथा होत असते आणि तिला तिच्या जीवनामध्ये तिची या मुलीमुळं परत महालक्ष्मीचं आगमन झालं. तिने महालक्ष्मीची पूजा अर्चना शांबालेने तिच्या आईकडनं करून घेतली आणि तिला परत महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला. एका राजाला भिकाऱ्याचे दिवस यायला वेळ लागला नाही, असेही आपली माता लक्ष्मी आहे. आणि माता लक्ष्मीची कृपा ज्या प्रकारे चांगली असते तशी तिची अकृपा देखील खूप वाईट असते. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना पैशांची आवश्यकता प्रत्येकाला असते. पैशाशिवाय काहीच होत नाही. माणसाला माणूस देखील माणूस म्हणत नाही, आपल्याला माहीतच आहे. म्हणून आपल्याकडनं जितकं शक्य झालं तितकी आपण माता राणीची उपासना करायला हवी आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपण मिळवून घ्यायला हवा. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीचं दर्शन झालं असेल आणि इथं जो मी मंत्र दिला आहे तो मंत्र मनातल्या मनात 11 वेळेस त्याचं पठण करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आईचं दर्शन झालं असेल तर कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत देखील पोचवा, म्हणजेच त्यांना देखील त्याचं महत्त्व कळेल आणि ते देखील माता लक्ष्मीची अर्चना व्यवस्थित करतील. झालेली सेवा मी माता लक्ष्मीच्या आणि स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.